नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. काही प्रेक्षकांना असा प्रश्न पडला असेल की CJPला या आंदोलनाचा फायदा होणार की इतर राजकीय पक्षांना, असं मी काय म्हणतोय. कारण आंदोलन CJPचं होतं. कॉक्रोच जनता पार्टीनं आणि अभिजितनी ते मोठ्या मोठ्या शहरापासनं दिल्लीपर्यंत व्यवस्थित रणनीती आखून पेटवलं आणि त्याची यशस्वी इतश्री झाली. मग प्रश्न येतो कुठून की कुठल्या राजकीय पक्षाला त्याचा फायदा होईल. तर त्याचं मुख्य कारण असं आहे की कॉक्रोच जनता पार्टी हा काही राजकीय पक्ष नाही. त्यामुळं जे काही विरोधी मत तयार होईल सरकारच्या, तर त्याचा फायदा जे रजिस्टर्ड असलेले, जे निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये भाग घेत आहेत, त्याच राजकीय पक्षाला त्याचा फायदा होईल. आणि म्हणून विरोधकांनी, जे नेहमीचं विरोधकाचं राजकारण असतं आणि भाजप विरोधात असती तर त्यांनी पण हेच केलं असतं, तर या आंदोलनावरती स्वार होण्याचा प्रयत्न केला. म्हणून हाही प्रश्न महत्वाचा आहे की या आंदोलनाच्या या यशाचा राजकीय फायदा कोणाला. हे जर समजून घ्यायचं असेल तर आता हे जे विश्लेषण मी करतो ते शेवटपर्यंत पहा. चॅनल सबस्क्राईब करा, बेल ऐकन. मुंबईमध्ये आज पूर्वी घोषित केलेल्या आंदोलनाचं रूप बदलून राज आणि उद्धव ठाकरे यांनी याला विजयी आनंद उत्सवाचं स्वरूप दिलं. नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी आपल्या काही शेलक्या भाषेमध्ये मोदी सरकारला एका जुरळानं हरवलं, आता भारत विरुद्ध भाजप अशी लढाई सुरू झाली आहे असं म्हटलं. श्री राज ठाकरे यांनी नीट परीक्षेच्या तणावामुळं दुर्दैवाने आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची यादी वाचून दाखवली. छोटंसंच भाषण केलं आणि नंतर उद्धव ठाकरे बोलले. उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये मुख्यत्वे सरकारवरती टीकेचे सूर होते. त्यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारला हुकुमशहा म्हटलं आणि दिसत होतं की तिथे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली होती, तरुणांची गर्दी होती. तिथे राज ठाकरे यांचे चिरंजीव होते, उद्धव ठाकरे यांचे आमदार असलेले चिरंजीव होते. आणि म्हणून साहजिक हा प्रश्न पडणं अपेक्षित आहे की महाराष्ट्राच्या मर्यादेमध्ये तरी या आंदोलनाच्या यशाचा कोणाला फायदा होईल. आणि जर राष्ट्रीय पातळीवरती हा विचार केला तर कोणाला फायदा होईल. माझ्या मते या आंदोलनाचा इतक्यात फायदा व्हावा यासाठी कुठली तरी निवडणूक हाच टेस्टिंग मुद्दा असू शकतो. अशा निवडणुका सध्या तरी नाही. ज्या आहेत त्या गोव्यामध्ये आहेत, ज्या आहेत त्या पंजाबमध्ये आहेत, ज्या आहेत त्या उत्तर प्रदेशमध्ये आहेत. या तीनही राज्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचं कोणतंच अस्तित्व नाही आहे. त्या मर्यादेमध्ये तरी उद्धव किंवा राज ठाकरे यांच्या पक्षाला कोणताही फायदा होणार नाही. एवी तेवी प्रादेशिक पक्षाबद्दल अलीकडे लोकांचं मत कसं बदलत चाललंय हे तामिळनाडू हे सर्वोत्तम उदाहरण आहे. तामिळनाडूमध्ये जे प्रादेशिक राजकीय पक्ष काम करतात त्या प्रादेशिक पक्षाला बाजूला सारून लोकांनी नवीन पर्याय विजयाचा निवडला. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला लोकांनी स्वीकारलं नाही. ओडिसामध्ये तशीच परिस्थिती आहे. प्रादेशिक पक्षाचं अजूनही प्रबळ राजकारण असलेली राज्य कुठली तर फारच कमी दिसतील. तेलंगणा हे त्याचं उदाहरण आहे. आंध्र प्रदेशमध्ये TRSचं अस्तित्व असू शकतं, तेलंगणा राष्ट्रीय समितीचं, पण तिथेही काँग्रेस सत्तेवरती आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस सत्तेवरती आहे. कर्नाटकमध्ये JDUची आत्ताची परिस्थिती काय आहे आपण पाहतोय. पंजाबमध्ये अकाली दलाचं जे काय झालं ते पाहतोय. नवीन पटनाईकची परिस्थिती तीच आहे. आम आदमी पक्षाची परिस्थिती तीच आहे. या सगळ्याचा सार असा आहे की हळूहळू राष्ट्रीय पातळीवरती प्रादेशिक पक्षांचा प्रभाव हा ओसरत चाललाय. राष्ट्रवादी काँग्रेस हे त्याचं आणखीन एक उदाहरण. शिवसेना एकनाथ शिंदे यांची ही भाजप जेवढी काळ त्यांच्याबरोबर आहे तेवढी काळ काय करते आणि भाजप शिवाय काय करते असं बघणं आवश्यक आहे. त्याचा सार असा आहे की राष्ट्रीय पातळीवरती इथून पुढे प्रादेशिक पक्षाचं स्वतःचं अस्तित्व हे आत्ता असलेले प्रचलित राजकारणातले मुद्दे वगळता का राहील असा व्यापक प्रश्न आहे. त्यामुळे राज आणि उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या मर्यादेमध्ये पण फारसं यश मिळण्याची मला तरी शक्यता दिसत नाही. त्याचं आणखीन एक कारण सातत्याचा अभाव. गेली अनेक वर्ष आपण पाहतोय की श्री राज ठाकरे यांनी पहिल्याच निवडणुकीमध्ये मिळालेल्या खवखवीत यशानंतर ज्या वेळोवेळी भूमिका बदलल्या, आणि ठीक आहे राजकारणामध्ये लवचिकता असायला हवी, पण त्या भूमिकेला पुढं घेऊन जात असताना जे सातत्य ठेवणं अपेक्षित होतं ते ठेवलं नाही. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल माझं नेहमीच आकलन असं राहिलेलं आहे की उद्धव ठाकरे यांचं राजकारणाचं आकलनच
अनेक वेळेला चुकलेलं आहे आणि त्याची परिणिती आजची त्यांच्या पक्षाची जी काही हानी आहे त्याच्यामध्ये दिसते आहे. त्याशिवाय मुंबई बाहेरचा महाराष्ट्राच्या राजकारणाचा पट हा पूर्णपणे वेगळा आहे. तिथे संस्थात्मक राजकारण लागतं. तिथं तुमच्याकडं ज्यांना तुम्ही बळ दिलं आहे, कारण शेवटी शिवसेना वाढली ती आहेरे आणि नाहिरे अशा मराठा समाजातल्या संघर्षातनं वाढली आणि मग आता तोही संघर्ष हळूहळू त्याचं स्वरूप बदललेलं आहे. त्या संघर्षाला आपल्या कवेत घेणारे काही आंदोलनं महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत आणि त्याही आंदोलनाचा उपयोग हा राजकीय पक्षांना झालेला नाहीये त्या अर्थाने. आणि म्हणून असं दिसतं आहे की प्रादेशिक पक्षाला महाराष्ट्राच्या मर्यादेमध्ये सुद्धा फारसं स्थान आता राहीलच याची खात्री नाही. पण मग याचा फायदा कोणाला होईल? तर माझ्या मते काँग्रेसला. त्याचं कारण आहे की राष्ट्रीय पातळीवरती आजही 20% मतं घेणारा काँग्रेस हाच एकमेव राजकीय पक्ष आहे. या राजकीय पक्षानं जर 5-10% मताचा गेन या आणि अशा मुद्द्यांनी मिळवला तरच काँग्रेस पक्षाला सुद्धा फायदा होऊ शकतो आणि तशी स्थिती दिसते. आणि म्हणून बघा की जेव्हा जेव्हा प्रादेशिक पक्षाच्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये पण भाष्य करण्याची वेळ येते त्या वेळेला नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचे नेते काँग्रेस आणि श्री राहुल गांधी यांच्यावरती टीका करतात. कारण त्यांना माहिती आहे की प्रादेशिक पक्षाचं अस्तित्व जे त्यांनीच संपवत आणलंय ते संपलं तर त्याचा अल्टिमेट फायदा हा काँग्रेस पक्षाला आणि राहुल गांधी यांना होईल. म्हणून मला शक्यता ही दिसते आहे की जर काँग्रेस पक्षानं आणि राहुल गांधींनी फॉर्च्युनेटली म्हणजे त्यांनी केलेल्या यशस्वी भारत जोडो यात्रेमुळं त्यांच्या भोवतीचं पप्पू वगैरे जे नेरेटिव्ह होतं ते मागं पडलं आणि ते मागं पडल्यामुळं राहुल गांधी यांच्याबद्दल किंवा काँग्रेस पक्षाबद्दल त्यांचं पक्ष संघटन असो किंवा नसो त्याचा फायदा या CJPच्या आंदोलनाचा झाला तर तो काँग्रेस पक्षाला होईल. आणखीन एक उदाहरण सांगू, पुन्हा तामिळनाडूमध्ये जाऊ. तामिळनाडूमध्ये 2 प्रादेशिक पक्ष समोर असताना विजय यांना कसा विजय मिळाला? ठीक आहे, त्यांच्या फॅन्स क्लबचं तिथं अस्तित्व होतं, पण लोकांनी एकदा ठरवलं की तुमचं पक्ष संघटन असो किंवा नसो काही फरक पडत नाही. म्हणजे कार्यकर्त्यांनी पोलचेट वाटो, कार्यकर्त्यांनी प्रचार करो किंवा न करो काही फरक पडत नाही. एकतर प्रचाराची माध्यमं बदलली आहे, कार्यकर्त्यांची गरज बूथ लेवलच्या मॅनेजमेंटसाठी असते असं जरी आपण मानलं तरी अशी काही कित्येक उदाहरणं काँग्रेस पक्ष गुजरातमध्ये अजूनही आपलं अस्तित्व टिकवून आहे असं जरी मान्य केलं तरी राजीव सातव आणि राहुल गांधी यांच्या कॉम्बिनेशननं गुजरातमध्ये काँग्रेसनं 73 पेक्षा अधिकच्या जागा एका विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आणल्या होत्या. हाही इतिहास जुना नाही. हे पाहता या आंदोलनाचा फायदा झालाच तर तो काँग्रेस पक्षाला होईल. डिस्क्लेमर एवढंच आहे की त्यांनी सुद्धा आपल्या भूमिकेमध्ये सातत्य ठेवलं पाहिजे. हा एकच मुद्दा नाहीये, या एका मुद्द्याशिवाय तुम्हाला आणखीन बरेच मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यावरती तुम्ही प्रचार आणि प्रसार करू शकता. भारतीय जनता पार्टीचं बलस्थान हे आहे की ते रिट्रोस्पेक्टिव्ह खूप चांगला करतात, आपल्या भूमिकामध्ये सातत्यानं बदल घडवून आणतात. त्यांच्या विजयाचे व्हर्टिकल्स केवळ एकच एक असं नसतं. त्यामुळे एवढ्या सगळ्या मुद्द्यांना सामोरे ठेवून जो राजकीय पक्ष प्रचार करत राहील त्या राजकीय पक्षाला ते यश मिळेल. मला सांगायचं काय तुमच्या लक्षात आलं असेल, विरोधी पक्षासाठी स्पेस आहे पण तो कुठे आहे ते जर त्यांनी समजून घेतलं तर राजकारण काही होऊ शकतं. थांबतोय मी इथे. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.